धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवात अभंग रिपोस्टमधून संत परंपरेची शिकवण. संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरलाय. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात सोमवारी सायंकाळी सादर झालेल्या अभंग रिपोस्ट या विशेष सांगीतिक कार्यक्रमानं उपस्थित रसिकांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोस्ट कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. यावेळी लता शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे तसंच इतर भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संत वाङ्मयाच्या आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोस्ट या सांगीतिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ आदी संतांच्या अभंगातील विठ्ठल विठ्ठलाच्या नामस्मरणासह गजर करण्यात आला. देहदेवाचे मंदिरं, लहानपण देगा देवा, आनंदाचे डोही, आनंद तरंग यांसारख्या लोकप्रिय अभंगांना आधुनिक फ्युजनची जोड देत भक्ती आणि सामाजिक संदेशांचा संगमही साधण्यात आला. मला दादला नको ग बाई या भारुडाच्या माध्यमातून फाटक्या कपड्यांची फॅशन करण्यापेक्षा चांगल्या विचारांची फॅशन करा आदी विविध सामाजिक संदेशही देण्यात आले. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना या फ्युजनमधून तरुणांना सकारात्मक जीवन मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. आजची तरुण पिढी विठ्ठल भक्तीपासून दूर जाऊ नये म्हणून संतांच्या अभंगांचं विडंबन न करता त्यांना आधुनिकतेची जोड देत नव्या पद्धतीनं सादर करून भक्तीचा नवा मार्ग या कार्यक्रमातून दाखवण्यात आला. पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम साधत अभंग रिपोस्टने तरुणाईमध्ये केवळ भक्तीची नवचेतना निर्माण केली नाही तर मंडपात फेर धरून तल्लीनही व्हायला लावलं. दरम्यान धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या चैत्र नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून संतांची महती आणि त्यांचे विचार रिपोस्ट करून समाजात एक प्रकारे जनजागृती करण्याचा आयोजकांचा संकल्प या निमित्तानं यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचंही दिसून आलं. आज मला तर एवढा आनंद झाला. काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत निर्मताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला. आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या. सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह. आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते. आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिघे साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब पुढे चालवत आहेत. आणि आनंदाने ह्याचा लाभ सगळेजण घेतात. अन्नदान कार्यक्रम, रोजचे वेगवेगळे कार्यक्रम सगळे असतात आणि सगळ्यांना खुशी आहे. ताईंनी जसं सांगितलं की मला जर दरवर्षी यायला भेटलं टाइम काढून तर मी दरवर्षी येईल. ताईंना मी सांगेन खरंच ही इच्छा माझी पण पूर्ण करा की तुम्ही दरवर्षी येत जा आमच्याकडे आणि देवीचं दर्शन घ्या. ही खरोखर देवी ला पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आपण आज भेट दिली, देवीचं दर्शन घेतलं, काय सांगता? सगळ्यात महत्वाचं इथे मी लता वहिनींसाठी आली आहे आणि ते अशासाठी की बायकांसाठी जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तिथे मी आवर्जून जाते. मी शक्यतोवर अशा प्रोग्राम्सला जाणं टाळते, बऱ्याचदा वेळ नसतो म्हणून, पण एरवीही मी टाळते. पण हे बायकांसाठी जास्त मला गरजेचं वाटलं. सगळ्यात आधी अंबे माते की जय. जर स्त्री शक्ती जर जागृत झाली तर खूप काही घडू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही माझी नाटकं बघाल, तुम्ही माझे सिनेमे बघाल तर त्यात सुद्धा मी महिलांसाठी काही ना काही सांगू इच्छिते. प्रत्येक वेळेला महिलांनी सक्षम व्हावं असं सांगायला मला, म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यात मला आनंद असतो. आणि त्याचप्रमाणे आज वहिनीने इथे जो हा नवरात्रोत्सव आयोजित केला आहे आणि म्हणजे इतकं छान वाटतंय मला, इतकं प्रसन्न वाटतंय मला. मला आता त्यांच्याकडून कळलं की दर
दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात. आत्ता अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम चालू आहे आणि मला त्या तरुण मुलांची एनर्जी खूप आवडली. मला असं वाटतंय की आपले जुने अभंग जर या पद्धतीने आपल्या मुलांपर्यंत पोहोचले. कोणतेही करवाढ नसलेला 6,221 कोटी 12 लाख कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांना केला सादर. ठाणेकरांवर कोणतीही करवाढ न लादता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 6,221 कोटी 12 लाख कोटींचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळकर यांना सादर केलाय. करवाढ न झाल्यानं ठाणेकरांना दिलासा मिळाला असला तरी पालिकेची 2,100 कोटींची देणी थकल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले. महापालिका निवडणूक पार पडली असली तरी स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी 4 वर्षांनंतर महासभेत 2026-27चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी 5,625 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा यामध्ये सुमारे 600 कोटींची भर पडल्यामुळे अर्थसंकल्प 6,221 कोटींवर झेपावलाय. या अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प नव्यानं मांडण्यात आले असून हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय अनुदान आणि कर्ज रोखींवर असल्याचं अधोरेखित झाले. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देणीबाबतचं भाष्य केलं. पालिकेला असलेल्या 2,100 कोटींच्या एकूण देणींचे 3 भागात वर्गीकरण करण्यात आलं आहे. पालिकेनं हाती घेतलेली विकास कामे आणि कंत्राटदारांच्या देण्यांमुळे देणी वाढल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं. पालिकेवर तातडीनं फेडावी लागणारी प्रत्यक्ष देणी 1,100 कोटी आहेत. मागील वर्षी पालिकेनं 1,900 कोटींच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलं होतं, परंतु ते पूर्ण करण्यात अपयश आले. पाणीपुरवठा, शहर विकास आणि अग्नी विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याचं आयुक्तांनी मान्य केलं. महसुली उत्पन्न 3,523 कोटींवरून 3,641 कोटी रुपयांपर्यंत खाली आले. महसुली उत्पन्न वाढवण्यावर आणि आर्थिक शिस्त राखण्यावर भर देत आहोत. अमृत 2.0 अंतर्गत केंद्र सरकारकडून 98.68 कोटींचं बिनव्याजी अर्थसहाय्य मिळालं. देणी कमी करून विकास कामांचा दर्जा राखणं हे उद्दिष्ट असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं. यावर्षीचा बजेट जे मान्य महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता मान्य महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार मान्य महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ मान्य महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशन ही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिकेमार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपले सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात चैत्र नवरात्र उत्सवाचा जल्लोष, जांभळी नाक्यावर रंगला गुजराती दांडिया रास गरबा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित चैत्र नवरात्र उत्सव भक्ती व कला महोत्सवात उत्सवाचा 5वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा कार्यक्रमानं संपूर्ण मैदान भक्ती आणि नृत्याच्या रंगात न्हाऊन निघालं होतं. या कार्यक्रमाला गुजराती, कच्ची आणि जैन समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित लावून दांडियाचा आनंद लुटला. या महोत्सवाच्या 5व्या दिवशी वैष्णवाचार्य परमपूज्य 108 श्री दुर्मिल कुमारजी महोदय यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते समाजातील विविध स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुजराती, कच्ची आणि जैन समाजातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. अनिरुद्ध माखेचा, शैलेश सावला, हसमुख सत्रा, दामजीबाई जबुवाणी, चिराग छेडा, कमलेश छाडवा, बजरंग नाईक, विशाल अनडा, दिव्या जोशी गणात्रा आणि मूलचंद लक्ष्मीचंद गाला आदींना सन्मानित करण्यात आलं. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या महोत्सवाला भेट दिली. त्यांनी जय अंबे मातेच्या दरबारात देवीची पूजा आणि आरती करून आशीर्वाद घेतले. उपस्थित राहून आई अंबेच्या दर्शन घेतला. काय सांगाल या उत्सवाबद्दल? खरं तर हा उत्सव एक ठाण्यातला महत्वाचा उत्सव सातत्यानं राहिलेला आहे. चैत्र महिना म्हणजे खऱ्या अर्थानं नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात आहे आणि त्यात हा नवरात्री, चैत्र नवरात्र खऱ्या अर्थाने ही ऊर्जा देवता आहे, शक्ती देवता आहे. तिचं पूजन आज या 9 दिवस केलं जातं. खरं तर नवीन वर्ष जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे संक्रमण झालेलं आहे त्याच्यातून या सगळ्या गोष्टी आता आपल्या पद्धतीनं सुरू होतात. राजन विचारे साहेबांच्या माध्यमातून ठाण्याचे सगळी मंडळी या निमित्तानं सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येत असतात आणि या शक्ती देवतेची, ऊर्जा देवतेची पूजा करते. मी समजेल की या शक्ती देवतेला, ऊर्जा देवतेला, आई भवानीला, जगदंबेला प्रार्थना करू या ठाण्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला सुख मिळू दे, समृद्धी मिळू दे आणि हे पुण्य जे मिळतं ते राजन विचारे साहेबांना मिळतं. म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं आपण अभिनंदन केलं पाहिजे की सातत्यानं कित्येक वर्षातून ते उत्सव सुरू ठेवतात. ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची प्रभावी मांडणी. महाराष्ट्र विधान परिषदेत आज म.वि.प. नियम 97 अंतर्गत झालेल्या आपत्कालीन चर्चेदरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न तसंच अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि कर्मचारी हिताशी संबंधित मुद्दा प्रभावीपणे सभागृहात मांडला. चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी शासनाच्या 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा कालावधी 3 वर्ष असताना ठाणे महानगरपालिकेत तो 5 वर्ष ठेवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचं सांगितलं. नवी मुंबई आणि अकोला महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही हा कालावधी तातडीनं 3 वर्ष करण्यात यावा अशी ठाम मागणीही त्यांनी केली.
तसंच शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अनुकंपा तत्वावरील अनेक नियुक्त्या प्रलंबित राहिल्या असून संबंधित वारसांना न्याय मिळण्यात विलंब होत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. काही प्रभावित कुटुंबियांनी तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिल्यानं या विषयावर मानवी दृष्टिकोनातून तातडीनं निर्णय घेणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये एक समानता राखणं, पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणणं आणि महानगरपालिकांमध्ये शासनाच्या धोरणांची एकसारखी अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचंही आमदार डावखरे यांनी नमूद केलं. कर्मचारी वर्ग हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याचा कणा असून त्यांच्या न्याय मागण्यांकडे संवेदनशीलतेनं पाहणं ही शासनाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत बोलताना मंत्री सामंत यांनी हा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषय असल्याचं नमूद करत शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर आवश्यक आकृतीबंध आणि संच मान्यता प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेला दिल्या जातील असं सांगितलं. तसंच भविष्यातील भरती प्रक्रियेत संबंधित वारसांचा प्राधान्यानं विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये न्याय सुधारणा करणं तसंच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्ये संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेणं आवश्यक असल्याची ठाम भूमिका आमदार निरंजन डावखरे यांनी सभागृहात मांडली.